मित्रांनो, आपण सध्या आहोत अंजनगावच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे प्रसिद्ध बैलगाडी मालक आबासाहेब मदने यांचा शॉटगन नांद्या आणि त्या जोडीला पळाला हा नांद्या. आणि मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल दुधुबोईच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 8मध्ये जो नांद्या त्याने एकदम म्हणजे सुंदर अशी बैलजोडी पळाली होती. त्याच नांद्यानं पुन्हा एकदा आता ह्या मैदानामध्ये 3रा क्रमांक पटकवला आहे. दादा, काय सांगाल ह्याच्याविषयी? ह्याचं गाव कुठलं आणि कोणाच्या नावाने हा पळतो? ह्याचं गाव शेखमेरेवाडी, खंडाळा तालुका. बरं. आणि आज कसं काय नियोजन झालं शॉटगन नांद्याबरोबर? आज आपल्याला त्यांचा कॉल आला होता. बरं. मग त्यांनी सांगितलं, मग झाला पायरा. आता गट क्रमांक कितीमध्ये पळाला? गट क्रमांक 12, सेमी क्रमांक 7. सेमीला लय तुफान स्पीड होतं. सेमीला चर्चा खूप झाली त्याची. चर्चा सेमीला गटापेक्षा सेमीला अंतर जास्त देऊन गाडी सेमी पास झाली. आणि फायनलला पण सुंदर असं झालं. फायनलला सुंदर, फायनलला 8 नंबर तास होतं. हां. तर बाकी अजून काय सांगाल? म्हणजे त्या दिवशीच्या मैदानात जी मुलाखत झाली त्या दिवशीच्या मैदानामध्ये तुमच्या नंदीनं जर कर्तृत्व करून दाखवलं, त्यानंतर आम्ही मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीचा इन्फेक्ट काय झाला? मुलाखतीनंतर बरेच जणांचे कॉल वगैरे आले आम्हाला. हां. नंतर बरेच पायऱ्यासाठी फोन वगैरे येत असतात. आता पेडगावसाठी चाललेले, बघू नियोजन. पेडगावसाठी चांगलेच नियोजन असेल. बरं, कशात पळणार? आदतमध्ये का ओपनमध्ये? ओपनमध्येच पेडगावला पण. बरं, ओपनमध्ये पळण्याची काय इच्छा दादा? आता आदतला जास्त झाले. हिंद केसरीचा किताब पाहिजे आता सध्याला आम्हाला. हां, एक त्याच विषय काय होतो, कंटिन्यू गाडीच बांधायला कंटिन्यू गाडी. बैलावर गाडी बांधल्याशिवाय बैल पळत. बरं, आता एक बैलगाडी मालक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो. आता सध्या तुम्ही पैऱ्याची बऱ्याचशाच ठिकाणी चर्चा अनुभवताय, कॉल करताय, तर आता सध्याच्या घडीला कुठल्या मैदानातली जास्त पैरे झाले असतील पेडगावच्या? अंदाज तुमचा? आता सध्याला पेडगावच्या ओपनच्या मैदानाची जास्त पैरे झाले. ओपनचे आणि आदतचे काय अजून एवढी चर्चा नाही? एवढी चर्चा नाही. बरं, मग या पैरे भेटतायत का? पैरे भेटतायत. आता पैरेला गोल एवढ्या 2 महिन्यात सलग बैला गोलाचा आहे. सलग 18 फायनल आहेत बैला. 18 कुठल्या मैदानात सांगता येतील का? हा, सगळ्यात सुरुवात आमची 15 झाली. नंतर 15 हिंगण, नागठाणे नंतर हिंगणे, वडूजला झाला. नंतर माळशिरसला 2दा नंबर झाला. माळशिरसला पहिल्यांदा आपला 2 नंबर झाला आणि नंतर श्रीनाथ केसरीला 1 नंबर केला. नंतर त्याच्यानंतर वडगाव, त्याच्यानंतर दूधबावीला त्या दिवशी आपल्या सेमीत देऊ लागला होता. तरी त्याला आपण हे केलं. म्हणजे आपल्याला म्हणायचं तेव्हापासून तर चर्चा भरपूर झाली आपली. हिंगण्यात 2 नंबर झाला. सासवडला एक. हा. महाराष्ट्र केसरी मैदान, महाराष्ट्र 3 नंबर, महाराष्ट्र केसरी मैदानात 3 नंबर झाला. आणि बाईट मला वाटतं बाईट किती वेळा झाली? बाईट दुसरी बाईट. पहिली तुम्ही आपली दुसरीच बाईट आहे. आज दुसरीच बाईट आहे बघा मित्रांनो. आणि हे असं सर्वसामान्य बैलगाडी मालकांची नंदी ज्यावेळेस उजेडात आणतो ना, त्यावेळेस आम्हाला पण आनंद होतो. आणि उजेडात म्हणण्यापेक्षा ते त्यांचं कर्तृत्व करत असतात आणि त्यांचं कर्तृत्व आम्हाला मुलाखत घेण्यात भाग पडतं. आणि सर्वसामान्य बैलगाडी मालक त्यामुळे उजेडात येतो. पहिलं नियोजन दैवत गोवेकरांनी केलं. हां, त्यांनी आम्हाला खरं उजेडात आणलं. बरं. आणि आता त्यांचेच चुलत बंधू राहुल गोवेकर आहेत. आता त्यांनी नियोजन करतात ते. चालतंय, तुमचं अभिनंदन आणि पेडगावच्या मैदानासाठी शुभेच्छा. आता गॅप देणार आहे का पेडगावला पळवणार? नाही, बघू. 11 तारखेला आहे एक नियोजन. 11 तारखेसाठी असेल चांगलं नियोजन आणि त्याच्यानंतर पेडगावसाठी. चालतंय, पेडगावसाठी तयार.